बाळूमामाच्या नावानं चांगलं आजच्याला वावरात वाल तोडायला जायचं होतं. त्याच्यामुळं पहिला 5 लिटरचा जार भरून घेतला. जरी थंडी असली का नाही माणूस कमी पाणी पिते तरी पण वावरात जास्त पाणी न्यावंच लागतं. जार भरून झाल्यानंतर मी इकडे चहा चपातीचा बुकना पाडायला चालू केलं. आपल्याला एखादी वस्तू आवडती का नाही ती वस्तू आपण आयुष्यात कधीच सोडू शकत नाही. आईने पण इकडे चहा चपातीचा बुकना पाडायला चालू केलं. 5 वाजता उठली आई, फक्त डोक्याला स्कार्फ बांधला. आईला म्हणलं गार वाटत नाही का? आईला म्हणलं कसं ग तुला एवढं जमतं? इकडं आईने वावरात जेवायला डबा पॅक करून घेतला. पाण्याच्या बाटल्या जार सगळे एका पिशवीत भरलं, नाहीतर गेल्या वेळेस पोतं राहिलं सुतुळी राहिलं. माझ्या डोळ्यात एकतात आईने सगळं भरून घेतलं. त्याच्यानंतर मी नाही निघालो वावरात. पप्पा 8 वाजताच वावरात गेल्यात. पहिल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं, नाहीतर वावरात जायच्या ऐवजी आईला मला माघारी रिटर्न गाडी ढकलत यायला लागल. गाडीत पेट्रोल टाकून झाल्यानंतर मी नाही निघालो वावरात. तुला म्हणलं होतं नीट बघ, तू नाही बघितलं. म्हणलं होतं ना एक बंद निघलाय. बस चल, लक्ष देत जा बाई, हायवेला लय अवघड असते. मला अंदाज आला होता, कारण काय ना रोडला पिशवी घासत होती. लिंबाची एक बाजू जळाली होती, लिंबाची एक बाजू चांगली होती. त्याच झाडाखाली असं सावली लावली. मी निघालो वावरात. वावरात आल्यावर आईने लगेच फुलबाळाचा शर्ट घातला. वालीचं तुरं कापलं का नाही, घाम आल्यावर लय आग निघ. आईच्या सरीत पुढे गेल्यावर 2 सऱ्या निघतात. आईला म्हणलं 2 सऱ्या घेऊ का सेपरेट सरू घे? आई म्हणली पुढच्या 2 सऱ्या घे. आई राहिली मागं शेंगा तोडत. त्या मागच्या 2 सऱ्या घेऊन येईन मी, पुढच्या 2 सऱ्यातली 1 सरी घेऊन. मी तर आज तर असलं पॅक झालतो का नाही, गेल्या वर्षी लय वालीचं तुरं कापलं होतं. पुढे येऊन 2 सऱ्या निघतात, त्यातली 1 सरी घेतली आणि मी शेंगा तोडायचं काम चालू केलं. बारग आता शेंगा काय होणार, गारठणार फुगणार नाही काय नाही. गोसावळी पण ही झाले तर गोसावळी कराय आज भजी, नाहीतर फुगून चालले तर कोणच खायला नाही त्याला. एकदा खाऊन कटाळलं की माणूस खाईना त्याला. आजच्याला करू भजी. आपल्याला औषध मारणारी टीम वेगळी आहे, आपल्याला काय माहीत बाबा. आपण नुसतं तोडायचं कामं करायची. त्यांना नको आहे कळायला. औषध शेंगा तोडून झाल्या औषध मारायला पाहिजे आपण. जाऊ दे मरू दे, आता तोडा करायचा मस्तपैकी. संध्याकाळी गोसावळ्याची भजी कर. काय झालं माहिती का, थंडीमुळे ना शेंगा आहे ना फुगानाच. आणि आज पण थोडा करायला ना शेंगा कवळ्याचे, पण असं ठेवून पण नाही ना जुळणार, त्यामुळं थोडा केला. आता ही शेंगमस अशी टसटशीत वाटते. फॉस आहे ह्याच्यात, बियाच नाही. थंडीमुळे ना बीच व्हायना. शेंदीमुळे काय झालं माहिती काय, शेंगा बी गारटल्यात. सुट्टी असली का नाही मग वाल तोडायला ठेवतात. आधी मध्ये तरी तोडायची का नाही, मला एक दिवस आराम नको आहे. हा गुरुवारी काय माहित, परत गुरुवारी तोडायला लावता ना तुम्ही. हा नाही ना, लय दिवस नाही. आधी मध्ये याडा मारायला लागणार, नाही तर शेंगा बदला होत्या. तुला घाल कुत्र्याला अशी तरा होईल. त्याच्यामुळं आधी मध्ये तोडायच लागणार आहे. आधी मध्ये तोडायचं असं म्हणून मग काय करायचं, कावळ्या शेंगा राहत्यान बाजूला काय काय, आणि बाकीच्या निवऱ्या असत्या त्या जात्यान खराब होऊन. तुला मला होईन कार असा. कावळे म्हणून निबर शेंगा काय काय होऊन जाते. थोड्या राहिल्या ना उरुळीच्या बाजारला निवाय काय, कारण का आपण असे बी आता निबऱ्याच तोडतोय. लय नाही माल गावायचा. गेल्या वेळेस लय कावळा काचा मारल्यामुळे 40 किलो मार मारला, आणि काय 20 रुपयाने गेला. अवघड होय. नाही तेव्हा पैसा, तेव्हा आपल्या बाजार होता, तेव्हा आपल्या ह्याला ही नव्हता, काय म्हणतात त्याला, शेंगा नव्हत्या. आणि आता शेंगा आहे तर बाजार नाही. आ कुठं एवढ्याला तर काय मार्केट असते बघितलं ना, 200-150 रुपये कॅरेट असते. गावला तर बाजार नाही तर काय खरं नाही. आपण बाजार काढायचे नाही. आता काय सांगायचं, पाच दिवस मिली पाच आई लगेच पहिले चौथ. अगं तुला काढून घेत होतं म्हणून तर तुलाही केलंय. आता काय सांगायचं, मला लय काढून घेतलं. शेंगा घेतल्यात आपण. आता आहे ना, आता मला वाटतंय ना आता मंगळवारी तोडलंय ना, मंगळवारीच तोडावा डायरेक्ट. हाय का नाही, गावते ते गावते. येडा तर मारायच लागून, नाही तर काय काय निबार होऊन जायच्या. निबऱ्याला तर 10 रुपये किलो बी नाही घ्यायची. वाटाण्यामुळे सगळा इशू झाला माहिती. वाटाणा आलाय मार्केटमध्ये, वाटाण्यामुळे अख्खं ना वालीचं मार्केट डाऊन झालं. करायचा गट्टाना वाटाणा आला ना वालीचं मार्केट डाऊन. संक्रांत असू नाही तर काय असं, मार्केट डाऊन म्हणजे डाऊन. हे लय चांगलं घसावलं आहे म्हणते. बिया काय आहे. एकदा असली कडवट लागली का नाही कुणीच खाल्ली नाही.
चांगली गोसावळी मस्त असते ना इथं. कसे सहज लावला होता वेल, डायरेक्ट तार कंपाऊंड झालं, कोणी यावं नाही म्हणून. नाहीतर इकडून आहे ना, इकडून कोणी येतं वाल चोरून घेऊन जात. चले आई आपण घेतो उडून बाई. सकाळी संध्याकाळी जाताना नेऊ ना गोसावळी. ओकेच एक बारको गोसावळी. ओके ही एक घेऊ. चल जाऊ दे बाई, घेतो उडून. अजून लय बरंच साऱ्या राहिल्या. एक तर आपण हुशार आलोय. काय बघू गोसावळी म्हणते आहे. ह्या गोसावळ्यापेक्षा तिथली गोसावळी मोठी आहे. काय आहे गाई, ही तरी नॉर्मल गोसावळ आहे. गणपती बाप्पा मोरया. चले बाई आई पटकनी तोडून मग संध्याकाळचं मलाच निवडायला लागतं बाई. तुम्ही काय निवडू नाही लागत. मला तर 2 दिवस झाले एवढी भूक लागते ना कामावरून. फ्रीज चालतो, फ्रीजमध्ये खायला नाही तर खायला असतं, आता खायला नाही. लाडू कर शेंगदाण्याचं. खरं बेसन पिठाचं लय क्वालिटी लागतं, पण काय होते माहिती का, हाताला वाजतं म्हणून आई करत नाही. काय करते की आपण दोघं करू. काय होते माहिती, कामावरून आलं ना आता एवढं काय खायला नसते. एवढंच आलं की 2 लाडू खाल्ले की फरक पडते. या सरीत बघितलं किती शेंगा आहे. हे शेंगा बी किती आहे. हे शेंगा घ्यायच्या. हे शेंगा निबार वाटतात बरं का, पण फोस आहे. हे शेंगा फोस आहे. थंडीमुळं काय झालंय, शेंगा बी गारटल्यात. अरे आज तर लय थंडी होती बाई. 9 वाजता उठलो म्हणजे काय, मला अलाराम लावलेला मग उठलो नाही म्हणजे काय जोक म्हणावं. काय का बसली बघते की खायचं आम्हाला. अशी बसते होय पाटा पाटा थोडं. बर्थडेला यायचे ना हॉटेलला. खरं का आई म्हणते बर्थडेला हॉटेलला जाऊ. पैसे आहे का, पैसे काय आजचं उद्या येतात फक्त. हा म्हण आहे का नाही. आईने बी अजून हॉटेल, आई गेलती का नाही हॉटेल, एकदा गेलती का मामाच्या इकडं. आई आई आत्तापर्यंत आई नाही एकदाच हॉटेलमध्ये गेली. आईला म्हणलं चल बर्थडेला तुला हॉटेलला नेतो. पैसे काय कुठून बी करायचं गोळा. आईला नेतो हॉटेलला. काय काय खाणार आहे हॉटेलला होय. काय असतं हॉटेलला. आईला पण नाही माहीत बरं का हॉटेलमध्ये एवढं काय काय असतं. मला पण नाही माहीत, मी हॉटेलमध्ये तिसऱ्यांदाच गेलो. चल तिथे गेलं बघायचं काय काय हे असते, लिस्ट असते, त्या लिस्टमध्ये बघायचं. ती काय म्हणतात त्याला, मेनू कार्ड असतं त्याच्यात बघायचं. आणि काय आपण घरी खातो तेच खायचं, तिथं थोडं वेगळं खायचं त्याच्यापेक्षा. पण चल तुला तुला चारतो. हां तेवढं बी खरं आहे बरं का. घरची चव ती घरची चव. हॉटेलला आहे ना, हॉटेलला काय खरं नसतं, नुसत्या ग्रेव्या असतात कांद्याच्या न्यायच्या. मग घरीच करायचा काय बेत. निर्णय बदलला बरं काय. हॉटेलला म्हणलं की पैसे खर्च होतात. आई लगेच पैसे बचत. घरी किती अर्धा किलो आणले, 1 किलो आणले, संपला विषय. मग नाही यायचं आहे तुला हॉटेलला. आ घरीच करायचा. घरीच करायचा. तुझा केव्हा बड्डे असतो होय. तुझा बड्डे केव्हा असतो. आईचा बड्डे आईला माहित नाही. सांग की आई. 14 फेब्रुवारी. हा 14 फेब्रुवारी. म्हणलं तुझाच बड्डे तुला माहित नाही काय. असं झालं शक्यच नाही होणार. तुझा बड्डे बारक्या पोराला त्याचा बड्डे माहीत असतो, तुला तुझा बड्डे माहीत नसल्यावर मग कसं व्हायचं. आता वाजले 11:30. आपण आलोय 10 वाजता. झाली का आपल्या 2 साऱ्या झाल्या आपल्या. आता ही तिसरी चालू आहे. दुसरी झाली. तिसरी बोलल्या आईला. आपण पुढे गेलो. मिस्टेक झाली बरं का. आल्यापासून आता दुसरी सरी चालू आहे, मी तिसरी सरी म्हणते. हायवे तुझ्या लक्षात आहे. आईन मी संगच लागलो होतो सरी लावला आईने एफएम. आईचं कसं आहे एफएम लावते मस्त तोडत बसते. कुणाचं 1 नको, कुणाचं 2 नको. एफएम लावून काम चालू आहे. कसं यांना कामाला घेते रोजाने कुठं एफएम लावून काम म्हणल्या. आहे एफएम लावून म्हणल्यावर तुम्हाला यारवाळीच कामाला घेते दुसरीकडं. पण त्या निघा बाबा तुम्ही कामाला नाही. काय काम आता एफएम लावून तुमचे गाणे काम चाललेत. काय काय बातम्या. काय बातम्या लागल्यात. बातम्या चालू झाल्यात आता. एफएमचा हेच फायदा आहे, गाणी पण बातम्या पण. आता 1718 चॅनल झाल्यात, बातम्या कोण नाही बघत.
खरं त्या दूरदर्शनच्या बातम्या खरं असायच्या बरं का. जर्मनी भाषा शिकायची आता बातम्यात सांगितले. अहो ते इंग्लिश आली तीच नको नको डोक्याला झाले आणि आता ही जर्मनी डोक्यावर म्हणले अवघडच आहे. पण त्या जर्मनीमध्ये आपली मराठी भाषा बोलली जाते का? हा, त्यांची भाषा आपण शिकायची. जर्मनीमधले तर मराठी भाषा आपली शिकत असते ना, तर आपण बी जर्मनी शिकाय काय हरकत नाही. आपली मातृभाषा सोडायची आणि दुसऱ्याची मातृभाषा घेऊन आपण ती पुढे चालायचं. ठीक आहे, गोन फुल भरली थांब माझी विवत, मग मला धरू लागाय कोण नाही. माझी बादली फुल भरल्यावरती आईला म्हणलं जरा धरू लागायला थांब. धरायला नसलं तर डायरेक्ट शेंगा निम्म्या खाली सरत्यात, परत त्या गोळा करून गुणीत टाकायच्या. कोणी सांगितलंय हाज्या? आलतो बादलीत शेंगा टाकायला तर म्हणलं हातासरशी घ्या पाणी पिऊन, नाहीतर ह्या टोकावरून तर त्या टोकावरून यायचं म्हणलं का नाही लय काटाळ येतो. पप्पांना मामाच्या मुलाचा फोन आलता, तुमच्याकडे ती चावी दिली का नाही, मला ती चावी द्या. मी बांगल्याची चावी घरीच विचारलोय, मी येतोय तुमच्या इकडेच चावी न्यायला. मग माझी चावी काय गाडीलाच असते. मी निघालो मग मामाच्या मुलाला चावी द्यायला. मामाचा मुलगा यायच्या आधी म्हणलं आपल्या गाडीची चावी काढून घ्यावा आणि त्याला द्या. मामाचा मुलगा आला, त्याला चावी पण दिली. मी परत वावरात पण निघालो. पैसे थांबलं होतं तिकडून आलं ते, मग त्याच्याकडे चावी दिली. पोरं नव्हती, एकटा होता. काय माहिती काय काम असेल, येडा बिडा मारायला असेल. तुझी झाली हो सरी आई? 2 चाकी होय, तुझी झाली हो सरी? तोडली होय. हाय लय भारी काम केलं, 1 नंबर काम केलं. मी चावी देऊस तर बरे ना आईने माझी एक सरी तोडली. आता कुठली घ्यायची? हा, ही अण्णाने घेतली. ही तू घे आणि मी ही घेतो. बरं झालं काम केलं. मला वाटलं आता परत येऊन माझी सरी तोडायला लागेल. 1 नंबर काम केलं आहे. ऑल द बेस्ट. द्राक्षाच्या गाडावाने शेंगा लागलेत पण सगळ्या फॉस आहे शेंगा. किती भारी शेंगा लागलेत. हा, कावळे आहे. द्राक्षाच्या गाडावाने शेंगा लागलेत. 1 नंबर शेंगा लागलेत. नजर थांबत नाही. आपण येणार याला आता घरी गाडग आहे ना, ते गाडग लावून गेले आणायचं होतं गाडी. तुम्ही लावण लावण म्हणता, गाडगीच लावत नाही. काय या गाई पहिलं वाल चालू झाली आणि तेव्हापासून गाडग रंगवून ठेवले. फोन आलता, शेजारच्या उसात बिबट्या आलाय. आईने तर डायरेक्ट कुंडलिक हरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक महाराज की जय, आणि बिबट्याला म्हणते खा मला. अगं आता वाल तोडायची बंद करून टाकू का मी? वय आई, वाल तोडायची बंद करू का? आई म्हणते आता वाल बंद करायची नाही. आईने डायरेक्ट प्रार्थना चालू केली आणि ऊस तर चुलत्याचाच आहे ते, नाही का आपण ऊसाच्या कडेला गाडी लावली होती ती, ते ऊस तिथं आलाय बिबट्या. आता काय करणार? पटपट. किती सारे राहिलेत आई? किती सारे राहिले? 3च सारे राहिले असते. चला भाऊ पटापटा. FM बजाव मा, FM बजाव वरना बिबट्या खा जाएगा. आईला म्हणलं बिबट्या खाईन FM लावा आपता, आणि आई म्हणलं म्हणते मोबाईलची गाणी लावा. मोबाईलमध्ये राहिले 20% चार्जिंग. सकाळी लावा म्हणलं, लावला नाही चार्जिंगला. बिबट्या आलं. मी तर आता पटापट सरी बंगावणार, लय नाही चापत बसणार. मोबाईल चालू करा म्हणले, आईने FM चालू केलाय आणि पप्पाने तिकडे मोबाईल चालू केलाय आणि बिबट्या माग नाचत बसणार. या ओ या या ओ या. सावळे आहे होय, एकच गावलं होय, 2 होय, बाद झाले 2. घरी पण नाही कोण खात, बजीच खातोय कालून पण. मी नाईने जेवायला सुट्ट्या केल्या होत्या, मग माझी नाईची जेवढ्या बादल्या भरल्यात तेवढ्या गुणीत ओतून घेतल्या. ते पोतं तर भरलं फुल. बरं झालं दुसरी एक गुण आणली होती. जारमध्ये थोडं पाणी असल्यामुळे ना बोरच्या ठेमठेम पाण्यावरती हात धुवायला लावलाय. नाही तर ना मरणाचं पाणी असते, पण जारमध्ये थोडंच पाणी राहिले. त्याच्यानंतर मी नाही निघालो होतो जेवायला. मी जिथं गाडी लागतो का नाही तिथं मोकळ्या पाटांगणात. आई म्हणली अडचणीत नको बिबट्याची भ्याय मोकार. इकडं आईने पण जेवायला चालू केलं. मग मी पण इकडं जेवायचा कार्यक्रम चालू केला होता. जेवायला केलं होतं वांग्याचं कालवण आणि इकडं चपाती. मग वांग्याच्या कालवणात चपातीचा बुकणा पाडायला चालू केलं. बिबट्याची अफवा आहे का काय माहिती, पण पप्पाला फोन आला होता बाबा बिबट्या आलाय. पण आपल्या हितासाठी आपण सावध राहिलेलं बरं.
जेवण झाल्यानंतर परत 2 सऱ्या राहिल्या होत्या, त्या 2 सऱ्या तोडायला बसलो. काही ठिकाणी उभ्या शेंगा तोडायला, काही ठिकाणी बसून शेंगा तोडायला. पूर्ण वाल तोडून झाल्यानंतर फायनली मी आणि पप्पा निघालो होतो वालीच्या गोण्या घेऊन घरी. पप्पाला घरी सोडताच पप्पानी एक गोण दानक्याने घरी नेऊन टाकले. पप्पा म्हणले थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. मी निघालो होतो आईला आणायला. आईला म्हणलं निम्म्या रस्त्यात चालत नको येऊ. आईने शेवटी करायचं ते केली. 2 किलोमीटर चालत आलं. आईला म्हणलं गाडी असून काय फायदा नाही, मग चालतच येत जा की घरी. आई म्हणली तसं नाही रे, तेवढंच तुला बरं पडतंय. घरी आल्यानंतर बारक्या पोत्याचं वजन केलं. बारक्या पोत्याचं 16 भरलं, पोत्याचं केलं 26 भरलं. मोठ्या गोणीत 26 किलो, बारक्या गोणीत 16 किलो, दोन 42 किलो माल गावला. बाजार 20 रुपये. फाशी घ्यायची का आम्ही शेतकऱ्यांनी? मामाचा मुलगा घरी आला असन, भावाकडे एवढं पदार्थ देऊन गेला. म्हणलं आपल्याला आता बोकना पाडायला मोकळं झालं. माझ्या हाताला काही दम नाही निघला, म्हणून मी लगेच बालुशाही उचलली आणि एक तोंडात टाकली. बालुशाचा बोकना पाडायला चालू केलं. त्याच्यानंतर मी वाल निवडायला बसलो होतं. म्हणलं हाय उजड तर घ्या निवडून. घरातला बल्ब पण अचानक डिस्को डान्स करायला लागला. पप्पाला तर काही वाल निवडायला जमत नाही, आईला काही स्वयंपाक करायचा. भाऊ होता तो कामाला गेला 3 वाजता. हे काम सगळं आपल्याच नशिबात होतं. अख्खी वाल निवडून झाल्यानंतर वालीवरती बेडशीट टाकलं, नीटनीटकं आवरून घेतलं. आईने इकडं गरमागरम भजी केली होती. म्हणली गार होत्यान घे खाऊन. मग मी इकडं कोसवळ्याच्या भज्याचा बुकना पाडायला चालू केलं. त्याच्यानंतर मी ना इकडं जेवायला बसलो होतो. आईचं चाललं होतं जेवण वाढायचं. आजच्याला जेवायला केलं होतं सोयाबीनचं कालवण, घोसावळ्याची भजी आणि भाकर, आणि इकडं वरण भात केला होता. मी इकडं सोयाबीनचा आणि भाकरीचा बुकना पाडायला चालू केलं. सोयाबीनचं कालवण बरोबर दिवसांनी बनवलं होतं, 1 नंबर झालं होतं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.